सावंत सर, तुम्हाला काय वाटतं हे जे सातत्यानं जो उल्लेख केला जातो की वास्तववादी स्वप्न पाहणं ही आता काळाची गरज आहे. थोडक्यात सांगायचं तर आपण अंथरूण पांघरून पाय पसरावे हे आता म्हटलं जात आहे, कारण आपण दिवा स्वप्न पाहतोय असं नाही का वाटत आहे? पहा, आपण जे म्हणाल ते अगदी पूर्णपणे बरोबर आहे. दिवा स्वप्न तर कधी पाहूच नये. आपण जर पाहाल गेल्या 10 वर्षाचा जर आपण हिशोब कराल तर पहिल्यांदा या देशाला स्थिर सरकार लाभलेलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून या देशाची सतत प्रगती होताना दिसत आहे. जनतेने या देशाच्या जवळजवळ 140 करोड जनतेने पंतप्रधान म्हणून देशाचे जे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांचं सरकार यांच्यावरती विश्वास ठेवला आहे. आणि म्हणूनच या देशामध्ये तसंच या महाराष्ट्रामध्ये आपणास वेगवेगळी विकासात्मक प्रगतीची कामं होताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे आता थोड्या वेळापूर्वी आदरणीय उडगी सर म्हणाले की FDI किती आलं, फॉरेन इन्व्हेस्टमेंट किती आली. आता त्यांनी काही उदाहरणं ही 10 वर्ष म्हणजे जेव्हा 9 वर्षापूर्वी सुरुवात झाली होती या सरकारला त्यावेळची दिली. त्यावेळेस खरोखर परिस्थिती एवढी चांगली नव्हती, वाईट होती हे आम्ही मान्य करतो. परंतु त्यानंतर FDI म्हणा किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणा ही हळूहळू या देशामध्ये वाढत गेलेली. आपण ताजंच जर उदाहरण घ्याल तर आता जो काही उल्लेख निघाला दावोसचा, दावोसमध्ये जी काही आंतरराष्ट्रीय व्यापारी परिषद जी काही झाली त्याच्यामध्ये आपण पाहाल तर मागच्या वर्षापेक्षा यावर्षी जी इन्व्हेस्टमेंट आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही वाढलेली आहे. हे काय दर्शवतं तर लोकांनी जो विश्वास या सरकारवर टाकला तसाच विश्वास परदेशातील गुंतवणूकदारांनी सुद्धा टाकला. या देशातील गुंतवणूकदारांनी तर टाकलाच आहे. आता दावोसमध्ये जगातील सर्वच उद्योगपती येत असतात. त्याप्रमाणे भारतातले सुद्धा तिथे जात असतात, कारण भारतातील उद्योगपती तिकडे जाऊन इतर देशांमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करत असतात. मग तिथे त्यांनी इतर देशांमध्ये सुद्धा केली, आपल्या इथे सुद्धा केली, तर त्यात गैर असं काहीच नाही ना. तर उगीच जी काही आरोपबाजी केली जाते ती चुकीची आहे. आणि मला एक सांगायचं की ज्याप्रमाणे देशाच्या पंतप्रधानांनी काल उल्लेख केला की या देशातील सर्वसामान्य नागरिक, गरीब असो, मध्यमवर्गीय असो, उद्योगपती असो, शेतकरी असो किंवा महिला वर्ग असो, प्रत्येकाला लक्ष्मीची प्राप्ती होईल, लक्ष्मीची कृपादृष्टी कशी होईल याच्याकरिता आम्ही प्रार्थना करतो. या वाक्याचा अर्थ काय तर हे वाक्य हेच दर्शवते की या आत्ता जो काय अर्धा एक तासानंतर अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये अनेक चांगल्या गोष्टी या देशातील 140 आपले जे काही लोक आहेत त्यांच्या हिताच्या गोष्टी होणार आहेत. आताच आपण एक शुभ शकून पाहिला की 7 रुपयाने घरगुती गॅस सिलेंडर हे कमी झाले. हे शुभ शकून अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदरचा. टिळक सर काहीतरी बोलतायत, मिश्किल हसतायत ते मघापासून. हे कसं आहे, अर्थसंकल्प सादर होण्याच्या अगोदर जर काही असं घडतंय हा शुभ शकून आहे असं मी तरी म्हणतो. आणि देशातील जनतेला खरोखर गेल्या 10 वर्षांचा जो काही परिपक्व आहे, ज्या काही चांगल्या योजना राबविल्या गेल्या आहेत आणि जनतेने जो काही विश्वास या सरकारवरती ठेवला त्या विश्वासाला सार्थ ठरवून देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री हा बजेट, हा अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा असेल याचा त्यांनी पूर्णपणे विचार करून सादर करणार आहेत. आरोपबाजी तर होणारच. बघा, अर्थसंकल्प म्हणजे शेवटी काय असतं तर जमा आणि खर्च. देशाच्या गंगाजळीमध्ये जे काही येतं ते जनतेलाच परत दिलं जात असतं. आणि लोकांनी सुद्धा, मला देशाच्या जनतेला एक सांगायचे आज की अर्थसंकल्पाकडे मला काय मिळालं हे पाहण्यापेक्षा देशाला काय मिळत आहे याचा विचार केला पाहिजे. काही गोष्टीमध्ये मला कमी मिळेल तर यांच्या खिशात जास्त पैसे जातील, जास्त बेनिफिट मिळेल, यालाच अर्थसंकल्प म्हणत असतो आपण. हो अरुण सर, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण सामान्य जनता ही काय स्वस्त झालं, काय महाग झालं, करदात्यांना काय माहित आहे, महिलांना काय माहित आहे, स्टार्टअप करता. आता अनेक तरुण आहेत जे स्टार्टअप क्षेत्रात उतरत आहेत, त्यांचं याकडे विशेषतः लक्ष असतं. टिळक सरांकडे येणार आहे मी, त्यांना एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.